नमस्कार माऊली, नमस्कार. माऊली, तुला तर हे माहितीच आहे की या सृष्टीमध्ये सूर्यदेव म्हणजे संपूर्ण जगाच्या ऊर्जेचा स्रोत आहे. आणि याशिवाय या जगामध्ये जे जे काही घडत असतं ते विधी लिखितानुसार घडत असतं. सगळं काही भगवंताच्या हाती आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यामध्ये जे जे काही घडत आहे त्या सगळ्याला आपण भगवंतांनाच कारणीभूत ठरवणार. आपल्या संस्कृतीमध्ये माणसाच्या प्रयत्नांना, त्याच्या स्वतःवरच्या आत्मविश्वासाला खूप महत्व दिलेलं आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हे तत्व नेहमी उपयोगाचं नाही माऊली. आणि म्हणूनच म्हणतो माऊली, देव सुद्धा त्यालाच पावतो, त्यालाच आशीर्वाद देतो जो स्वतः प्रयत्न करतो. पुत्र, आपल्या नगरीवर कोसळलेले हे संकट इतके भयावह रूप धारण करेल असं वाटलं नव्हतं. पिताश्री, मला उद्याची म्हणजे भविष्याची चिंता वाटते आहे. साहजिकच आहे. आपण स्वतःला कसे या राज्याचे राजे म्हणून घेणार आहोत आणि युवराज पद्मकुमारांना कुठल्या प्रकारचा वारसा चालवण्यासाठी देणार आहोत? इतका टोकाचा विचार आता करणे योग्य नाही. त्यास अजून भरपूर कालावधी आहे. हा सहदेवच आहे ना? होय पिताश्री. मग हा असा एकटा का बसून आहे? आणि इतर प्रजाजन कुठे आहेत? चला विचारूयात त्याला. सहदेव, सहदेव, सहदेव. महाराज तुम्ही? सहदेव, अरे तू एकटा तिथे बसून काय करतो आहेस? आणि तुझे बाकीचे प्रजाजन कुठे गेले? आपले तर ठरले होते ना आज आणखीन खोदकाम करायचं म्हणून. हे समजा खरं आहे महाराज, पण आज जे घडलंय त्यामुळे समद्यांचं पार कंबरड मोडलंय. अवधस का घेतलाय समद्यांनी? असे काय घडले आहे? दुष्काळाचा फटका असा बसला का एकाच घरातल्या समद्या लोकांनी गळफास घेऊन जीव दिला महाराज. असं कोरडं जीवन जगण्यापरीस मरण सोपं आहे असं वाटलं त्याच ते. महाराज, मरण खरंच एवढं स्वस्त झालं आहे का? आणि हे जर खरं असेल तर उद्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक घरात हेच होईल. आणि आपण नुसतं डोळं वर करून कोरड्या आभाळाकडे बघत बसणार महाराज. नाही नाही नाही, आता हे सगळं असह्य झालंय. कुठल्या तोंडानं आम्ही स्वतःला प्रजाहितदक्ष म्हणून घेऊ? एक महाराज म्हणून हा आमचा नैतिक पराभव आहे. आम्ही आमच्या प्रजेच्या नजरेला नजर देखील भिडवू शकत नाही. पिताश्री, मला हेच समजत नाहीये की आपल्या चहूबाजूने जी वेढलेली राज्य आहेत तिथे कुठेही विदारक स्थिती नाही. उलट तिथे दुष्काळाचा लवलेश देखील नाही. मग केवळ आपल्याच राज्यात असे का व्हावे? मी देखील या प्रश्नाला चक्रावून गेलो आहे. हे नक्कीच माझं पाप असावं, पण त्याची शिक्षा या प्रजाजनांना का भोगावी लागत आहे? तेव्हा परमेश्वरा, अरे या प्रजाजनांना का त्रास देतोय? हवं तर माझे प्राण घे, पण या नगरीवर पाऊस पडू दे रे. पिताश्री, आता आपल्याकडे एकच मार्ग आहे. नक्कीच हा निसर्ग, ही जलदेवता आपल्यावर रुष्ट झाली आहे, परंतु परिस्थिती आणखी विदारक होण्याआधी आपण पाऊल उचलले पाहिजे. म्हणजे मी आपल्या शेजारील राज्यात जाऊन काही सहाय्य मिळते का याबाबत विचार विनिमय करून येतो. अन्न, जलसुविधा याबाबत काही पुरवठा करता येईल का? तसे झालेच तर त्या बदल्यात आपण त्यांना काय देऊ शकतो हे देखील त्यांना सांगता येईल. कशी वाटते आपणास ही योजना? पुत्र, तुमच्या विचारांची दिशा योग्य आहे असे आम्हाला देखील वाटते. पण कोणासमोर अशी हात पसरायची वेळ येईल
असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. पण जशी ईश्वराची इच्छा. जा पुत्र जा, तुमच्या मोहिमेस प्रारंभ करा. शुभास्ते पंथान. होय पिताश्री. पुत्र, तू अद्याप निजला नाहीस? माते, मी काय करू? मला खूप अस्वस्थ वाटते आहे. किती रात्र झाली आहे तरी आजोबांचे आगमन कसे झाले नाही. मला त्यांची चिंता वाटते आहे. पुत्र, तू कशाला इतकी चिंता करतोस? आणि तुझे आजोबा एका महत्वाच्या कार्यासाठी म्हणून गेले आहेत. त्यांना येण्यास थोडा विलंब लागेल. तसे नाही माते, ते रोज मला छान कथा सांगतात. त्यामुळे मला शांत होऊन निद्रा येते. म्हणून मला त्यांची आठवण येते. पुत्र, मी तुझी अवस्था समजू शकते. आणि तुझे आजोबा देखील तुझ्या भेटीसाठी आतुर झाले असतील. परंतु तू आता शांत निद्राधीन हो. तुझे आजोबा निश्चित परत येतील. महाराज, अव रात्र किती झाली आहे बघा. आपण इथे असं बसणं योग्य नाही. माझं ऐका, आपण आपल्या महाली परत जावं. सहदेव जी. किती मधुर आठवणी आहेत या तळ्याच्या. हे तळे आणि त्यातील पाणी आपल्या नगराचा प्राण होता. पण आज सगळं होत्याचं नव्हतं झालं. याच अवस्थेचा विचार करता करता किती काळ लोटला याचं भानच उरलं नाही. वय, पर तुम्ही असं रोज इथं बसून काय करता? मनोभावे निसर्गाशी आणि जलदेवतेशी संवाद साधायचा प्रयत्न करत होतो. पण हा संवाद एकतर्फीच होत होता. माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. मग मी स्वतःशीच संवाद साधायचा प्रयत्न केला. माझ्याकडून अशी काय चूक घडली की दोघांची अशी अवकृपा झाली? नेहमीप्रमाणे काहीच उत्तर मिळालं नाही. नका इतका विचार करू महाराज. धाकले महाराज गेला आहेत ना शेजारच्या राज्यात. ते आणतील काहीतरी मदत तिथून नक्कीच. त्या एकाच आशेवर मी अजून तग धरून आहे. झालंच तर मग आता काही काळजीचं कारणच नाही. अशा परिस्थितीत काळाच्या पुढच्या हाका ऐकू आल्या तर त्या खूप भयावह असतील. आणि मला नेमकी याचीच भीती वाटते. शेजारच्या राज्यांनी मदत करायचं जर नाकारलं तर आपण काय करू शकणार? एक राजा म्हणून माझं दायित्व काय असेल? बघा, थांबा आजोबा. किती सास टाकताय? आणखी उंच टाका. मी तुम्हाला झेलून दाखवेन. असं बघा. युवराज, आजोबा, युवराज, 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 पद्मकुमार, युवराज, युवराज, काय झालं युवराज? हो हो, असं कसं पडलात युवराज? अरे बापरे, खरचटलं की हो. कोणी आहे का तिकडे? ताबडतोब राजा वैद्यांना बोलावून आणा. पिताश्री, तुम्ही आधी शांत व्हा. मान्य आहे तो जमिनीवर पडला, परंतु इतकी काळजी करण्याचे काही कारण नाही. पण बघा तरी. पिताश्री, थोड्याच वेळात त्याला बरेही वाटेल. ठीक होईल तो. अहो, तुम्ही माता आहात ना त्याच्या, तरी देखील तुमच्या तोंडातून असे उद्गार येतात. नाही नाही नाही, माझंच चुकलं.
ही त्यांच्याशी समजून खेळायला पाहिजे होतं. मला क्षमा करा युवराज. पिताश्री, तुम्ही चिंता करू नका, मी खरेच सांगते आहे. अरे राजा वैद्य कसे आले नाहीत अजून? थांबा, मी बघून येते. नाही, आता राजवैद्यांना बोलावण्यात अधिक विलंब होईल. नको, यापेक्षा युवराज चला तुम्ही. युवराज चला माझ्याबरोबर. चला युवराज. सावकाश. युवराज चला. वैद्यराज सर्व कुशल आहे ना? परिस्थिती चिंताजनक तर नाही ना? महाराज, युवराजांना काहीही झालेलं नाही. ही अत्यंत किरकोळ जखम आहे आणि या वयात खेळताना बागडताना अशा जखमा होणं स्वाभाविक आहे. पिताश्री, मी सुद्धा तुम्हाला हेच सांगू पाहत होते की याला फार इजा झालेली नाही, परंतु तुम्ही याच्या काळजी इतके त्रस्त झाला होतात की मी देखील हतबल झाले. महाराज, युवराज आपले नातू आहेत आणि ते आपल्याहूनही शूरवीर आहेत. काय युवराज? वैद्यराज, युवराजांना काहीही झालं तरी आम्ही फार भावुक होतो. तेच, तुमचे आणि पद्मकुमारचे प्रेम हे शब्दातीत आहेत. परंतु पिताश्री, मी तुम्हाला आश्वस्त करते की तुम्ही याच्या प्रकृतीची काळजी करू नये. बरं का युवराज, आता लवकरात लवकर बरं व्हायचं आणि परत नव्या जोमाने आमच्याशी खेळायला सज्ज व्हायचं. काय होणार ना? महाराजांचा विजय असो. निमित्त महाराज यांचे आगमन झाले आहे. ते आपणास भेटण्यास आतुर आहेत. ही खरोखरच शुभवार्ता म्हणायची. पुत्र निमित्त इतर राज्यांच्या राजांना भेटून त्यांच्याकडून नक्कीच मदतीचे आश्वासन घेऊन आले असणार. मी तात्काळ त्यांची भेट घेत आलोच आम्ही. चला. पुत्र निमित्त आम्ही आपली किती आतुरतेने प्रतीक्षा करत होतो. आपल्या मुखातून शुभवार्ता ऐकण्यासाठी आमचे कर्ण अधीर झाले आहेत. सांगा पुत्र, सांगा लवकर ती शुभवार्ता. पिताश्री, समजत नाही कसे सांगू. का? काय झाले पुत्र निमित्त? आपल्या शेजारील सर्व राज्ये ज्यांच्याशी आपले हितसंबंध घनिष्ठ आहेत ते आपल्याला सहाय्य करण्यास तयार आहेत ना? नाही पिताश्री. काय? सर्व राज्यातील महाराजांनी त्यांच्या समोरील समस्या माझ्या समोर मांडली, ज्या ऐकून मी देखील हतबल झालो. पुत्र निमित्त, इतर राज्यांमध्ये अशी दुष्काळी परिस्थिती नाही म्हणून आम्ही तुम्हाला त्यांच्याकडे पाठवलं. आजवर आपण सर्वांना त्यांच्या अडचणीच्या काळात सहाय्य करत आलो आणि तरी देखील त्यांनी आपल्याशी अशा कृतज्ञपणाने का बरे वागावं? पिताश्री, सर्वांनी मला हेच कारण दिले. आज त्यांच्याकडे दुष्काळग्रस्त स्थिती नाही, पण उद्या जर तो दिवस आला तर? आणि आपल्यावर आलेले हे दुर्दैवी क्षण त्यांच्यावर येऊ नयेत म्हणून ते आता सज्ज झाले आहेत. जलसाठा जपून वापरतायत. धान्य साठा पुढील काही मास त्यांच्या जनतेसाठी साठवून ठेवला जातो आहे, म्हणून ते आपल्यास सहाय्य करण्यास असमर्थ आहेत. काय म्हणावे या वृत्तीत? आता माझ्या प्रजेने काय करावं? एका राजाकडे पित्याच्या मायेने आणि आदराने बघत होते, ते असे हताश आणि असहाय्य झालेले बघून त्यांना काय वाटेल? मी तरी काय करू? कसे त्यांना पिण्यात पाणी देऊ? कुठून धान्य आणू? सर्व मार्ग खुंटून गेले. काय करावं काही सुचत नाही. माते,
तुझ्यामुळे आम्ही आज सुखाचे दिवस जगतो आहोत. दैनंदिन कार्यात तुझे आभार मानण्याची सवडच मिळत नाही, परंतु आजचा दिवस केवळ तुझ्याच पूजनाचा आहे. माते, मी असं ऐकले आहे की आज तू ही चूल प्रज्वलित करणार नाही. ते सत्य आहे? होय पुत्र, तू सत्य ऐकले आहेस. मग असं असेल तर आपण अन्न कसं तयार करणार? पुत्र, आज शिळा सप्तमी आहे. आजच्या दिवशी चुलीची पूजा करून तिला शांत करायचा प्रघात आहे. म्हणून आपण आज अन्न शिजवायचे नाही. त्यामुळे आपण काल उरलेले शिळे अन्न ग्रहण करायचे. चल ये, तू देखील पुष्प वाहून आशीर्वाद घे. ये. परंतु माते, ही पूजा करण्यामागील प्रयोजन काय? कारण पुत्र, आपण सर्वांच्या सुखासाठी, समाधानासाठी करत असतो ही पूजा. तुला देखील या पूजनानंतर समाधान प्राप्त झाल्याचे जाणवेल. माते, माझ्या मनात एक शंका आहे. आपले संपूर्ण राज्य किती मोठ्या अडचणीतून जात आहे. सर्व प्रजा संकटातून जात आहे. आजोबा, पिताश्री ते देखील काळजीत आहे. असे असताना मी कसं समाधानी राहू? तूच सांग. पद्मकुमार पुत्र, अरे किती समंजस झालायस तू. आम्हा सर्वांची किती काळजी करतोस तू. नको चिंता करूस एवढी. जातील हे दुःखाचे दिवस देखील निघून जाते. माऊली, मनुष्य हा नेहमी आपल्या भविष्याबद्दल चिंता करणारा प्राणी आहे. आपलं भविष्य हे नेहमी आपल्या मुलाबाळांच्या आनंदात बघणारा, आपल्या पुढच्या पिढीच्या समाधानात बघणारा असा हा जीव आहे. तेव्हा त्याचा जीव हा सतत आपल्या वंशजांच्या मध्ये अडकलेला असतोच. जसं माऊली, तुझा जीव तुझ्या पुढच्या पिढीसाठी गुंतलेला असेलच. त्यांच्या आनंदासाठी, खुशालीसाठी. कितीही कठीण व्रत करायची आपली तयारी या मनुष्य जीवाची असते माऊली. हे सर्व सांगण्याचं प्रयोजन इतकंच की असं काही व्रत करून जो काही आनंद मिळतो, जे काही फळ प्राप्त होतं, पण त्यासाठी मोजावी लागणारी किंमत ही बरेचदा जास्त हानी पोचवणारी असू शकते. असंच काही घडतंय का काय आपल्या कथेमध्ये? बघूया पुढील भागात. पण तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.